जय शिवराय सर्वांना. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त दरवर्षी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन घेतो. हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि वाचनातून बलिदान मास पाडून छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेणं हा त्यामागचा उद्देश आहे. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम दरवर्षी राबवत असतो. काल आपलं प्रथम पुष्प आपण शंभूराजांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आज आपल्या वाचनाचं हे द्वितीय पुष्प आहे. कालच्या पुष्पात आपण पाहिलं की महाराजांचं बालपण आणि त्यानंतर आग्रा भेट, त्या बालपणात मिर्झाराजे जयसिंगासोबत झालेला तह, महाराजांना भेटलेली 50,000 मनसबदारी आणि त्यानंतर महाराजांना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांनाही आग्र्याच्या कैदेत जावं लागलं आणि तिथून पुढं आपल्या वाचनाचा भाग सुरू होतो. एवढ्या लवकर शंभूराजे तयार झालेले पाहून मिर्झाराजांची तब्येत खुश झाली. या आनंद सोहळ्याप्रित्यर्थ शंभूराजांना पोशाख आणि रुपयाचा मान मिळाला. ज्या किल्ल्यावर शंभूराजे जन्मले त्याच किल्ल्याच्या पायथ्याशी अवघ्या 8व्या वर्षी वडिलांच्या इच्छेखातर शंभूराजे आज मोगली मनसबदार म्हणून शाही फरमान स्वीकारत होते. स्वराज्य रक्षणार्थ बाळराजांचं बालकपण कायम संपून गेलेलं होतं. हा फरमानांचा स्वीकार करून शंभूराजे राजगडी परतले. पण एवढ्यावरच संपलं नाही. राजकारणानं तिरकस वळण घेतलं. मिर्झाराजांच्या आग्रहावरून महाराजांना प्रत्यक्ष औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाणं भाग पडलं. तेही एकटं दुकटं नव्हे तर संभाजीराजांना सोबत घेऊन. हिंदुस्थानातील ठिकठिकाणचे मांडलिक राजे, शहजादे, सेनापती आणि उच्च अधिकारी वाढदिवस सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले होते. हाच मुहूर्त साधून महाराजांनीही आग्र्यास यावे. त्यानुसार महाराज आग्र्याला येऊन पोहोचले. यावेळी महाराजांची कीर्ती आग्रावासियांच्या कानावर पोहोचलेली होती. त्यामुळे त्यांना पाहण्याची उत्सुकता निश्चितच सर्वदूर होती. मागे 250 घोडदळ, त्यामागे तुरखासारखे मोठे पागोटी घातलेले पायदळ आणि मध्यभागी महाराजांची आणि शंभूराजांची पालखी, असा सर्व लवाजमा आग्र्याच्या दिशेने निघाला. पालखीत बसलेले महाराज चटकन ओळखू येत होते. त्यांच्या मागे पालखीत बसलेले 9 वर्षाचे शंभूराजे हा तर पाहणाऱ्यांचा आकर्षणाचा विषय होता. गोरेपान राजबिंडे शंभूराजे चटकन लक्ष आकर्षून घेत. रामसिंगाचा एक अधिकारी परकलदास यावेळी आग्र्याला होता. त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी महाराजांच्या आगमनाचं दृश्य पाहिलं आणि दक्षिणेस मिर्झाराजांकडे कळवलं. शंभूराजांबद्दल तो लिहितो की शिवाजीचा पुत्र 9 वर्षाचा आहे, तोही अत्यंत मोहक चेहरा असलेला आणि गोरापान. शनिवार दिनांक 12 मे 1666 सकाळच्या सुमारास महाराजांसह शंभूराजे शाही राजधानीत प्रवेशले. केवढा रुबाब होता या राजधानीचा. वर्दळीचे रस्ते, भल्या मोठा बाजारपेठा, गर्दीनं सजलेले चौक, दिमाखात फिरणारे शाही अधिकारी, घोडे, पालख्या, हत्ती, स्वाऱ्या. शंभूराजे घोड्यावरून हे सर्व पाहत होते. इथलं सारच काही आदबशीर होतं, भारदस्त होतं. आग्र्याला आग्रा नाही म्हणायचं तर मुस्ताकिरून खिलाफत अकबराबाद. पण शाही आदबाचा अनुभव महाराजांना मात्र येतच नव्हता. हेतुपुरस्सर त्यांच्या आगमनाकडे दुर्लक्ष केलं जात होतं. रामसिंहाचा मुन्शी गिरधारी लाल महाराजांना आणि शंभूराजांना दरबारात नेण्याकरता तळावर आला होता. पालखीऐवजी घोड्यावर स्वार होऊन लवकर चालण्याची सूचना त्यानं केली. कारण रस्त्यात प्रचंड गर्दी असल्याने पालख्या व इतर लवाजमा घेऊन दरबारात वेळेवर पोहोचता आलं नसतं. अपमान गिळून महाराज व शंभूराजे घोड्यावर स्वार झाले. आग्र्याचा उन्हाळा, तोही मेच्या मध्यांती. रस्ते धुळीचे, सूर्य वरून आग ओकत असलेला. घामाघूम झालेले पितापुत्र कसेबसे लाल किल्ल्यात प्रवेशले. अंग धुळीनं भरलेलं होतं. दिवाने आम, दिवाने खास हे दोन्ही दरबार आटोपले. बादशाह घुसलखान्यात दरबार भरून बसलेला होता.
महाराज शंभूराजा दरबाराकडे निघाले. रामसिंह त्यांना घेऊन जल्दीने येत होता. झगमगणारं मोगली वैभव पाहून शंभूराजे थक्क होऊन पाहत होते. रत्ने, माणिक, हिरे, मोती कशा लखलखीत होत्या. नौबती, नगारे, कर्णे, शिंगे, चांद असलेला हिरवा झेंडा मोर्चाला व आबदिगराला शाही दरबाराची शोभा वाढवत होत्या. महाराज घुसलखान्यात प्रवेशले. पाठोपाठ शंभूराजे आले. हजरत सलामत किल्ल किबलाये दिनो दुनिया अबल मुझफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर गाजी आलमगीर समोर उंच आसनावर सोनेरी लोंढांनी टेकून बसलेला होता. पायथ्याशी शहजादे व वजीर जाफर खान बसलेले होते. उर्वरित सरदार दर्जानुसार 6,000, 5,000, 40,000, 4,000 ओळीनं आदमीनं उभे होते. महाराज सिंहासनासमोर आले. महाराजांनी बादशाला 3 वेळा मुजरा केला. रीतिरिवाजानुसार नजर निसाराचे द्रव्य अर्पण केले. महाराजांच्या पाठोपाठ शंभूराजे सिंहासनासमोर आले. चांदीच्या ताटातील द्रव्य रुमालानं झाकून सेवकाच्या त्याच्या मागोमाग आला. शंभूराजांचं केवढं हे भाग्य! वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी मोगल सम्राटाला एवढा जवळून पाहता आलं. किरकोळ बांध्याचा, मध्यम उंचीचा, गव्हाळी वर्णाचा आणि चेहऱ्यावर गोल दाढीमुळे रुबाबदार दिसणारा बादशाह. शरीराच्या मानानं काहीसं मोठं असलेलं त्याचं नाक पाहता क्षणीच नजरेस भरे. शंभूराजांनी वडिलांप्रमाणे बादशाला 3 वेळा मुजरा केला. सेवकानं काढून दिलेला 500 मोहरा व 10,000 रुपये बादशाला नजर केले. पण औरंगजेबानं ना महाराजांची ना या छोट्या 5,000 सरदाराची वास्तापूस केली. मग एखादा छोटासा उपहार किंवा किताब देणं तर बाजूलाच राहिलं. महाराजांना 5,000 रांगेत उभं केले गेले. शंभूराजांचेही बोट धरून ते तिथेच उभे राहिले. महाराजांच्या अस्तित्वाची साधी दखलही न घेता दरबारचं काम पुढे चालत राहिलं आणि संपलंही. मानाने वेडे वाटणं सुरू झालं. महाराजांचा हा मान मिळाला. त्यानंतर सालगिऱ्या प्रित्यर्थ निवडक मानकऱ्यांना मानाची वस्त्र दिली गेली. या मानातून मात्र महाराजांना वगळण्यात आलं. विशेष म्हणजे रणांगणात त्यांच्या अनेक वार मार खाल्लेले जसवंत सिंहाला मात्र हा मान मिळवला. आग्र्याचा प्रवेश केल्यापासून पदोपदी महाराजांची उपेक्षा जाणीवपूर्वक केली जात होती. विवेकानं मूळ ध्येयावर दृष्टी ठेवून महाराजांनी हा अपमान आतापर्यंत सहन केला होता. पण आता अपमानाचा परमावधी झाला होता. जे मिळण्याच्या आशेने इतके दूर आलो ते मिळणं तर शक्य नाही. उलट आपली पूर्णतः फसगत झाली आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. त्यांना प्रचंड क्रोध आला. मूळ ते लौकिकाचं बंधन तोडून बाहेर प्रगटलं. संतापानं थरथरत महाराज खाली बसले, दरबाराच्या रिवाजाचा भंग करून. औरंगजेबाचं महाराजांकडे लक्ष गेलं. तो घाबरला. महाराजांबद्दल अनेक दंतकथा त्याच्या कानावर आल्या होत्या. घाबऱ्यानं त्यानं रामसिंहाला सूचना केली, सेवा से पूछो क्या हो गया. रामसिंह 4,000 लांबीतून लगबगीनं महाराजांजवळ आला. पण त्यानं काही विचारण्यापूर्वीच महाराज बसल्या जागेवरून गरजले, राम सिंह, तुम देखो, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाही देखा. मैं ऐसा आदमी हूं जो मुझे गौरव करना पड़े, खड़ा रखो. सारेच तुला माहिती आहे, तुझ्या वडिलांना माहिती आहे, तुझ्या बादशालाही माहिती आहे, मी अशा प्रकारचा माणूस आहे की ज्याला मागच्या रांगेत उभे करावे. हे सारे सिंह गर्जनेने हादरले. आजवर असं कधीच घडलं नव्हतं. रामसिंग समजूत घालण्यासाठी जवळ आला. महाराज बसल्या जागेवरून ताडकन उठले. बादशाहकडे पाठ फिरवून ते आता सरळ मधून बाजूला जाऊ लागले. त्यांना आवरण्यासाठी रामसिंगाने त्यांचा हात धरला. पण हाताला हिसका मारून महाराज आपला हात सोडून घुसलखान्याच्या एका खांब्याला जाऊन टेकून उभे बसले. बादशाहच्या सूचनेवरून आता रामसिंगाच्या जोडीला मुलतीफ खान, अकिल खान आणि मुखलिस खान सरोप्याची वस्त्र घेऊन महाराजांजवळ आले. पण महाराजांचा निर्धार कायम होता. सरोप्याची वस्त्र लाथाळून ते गरजले, चाहे मेरा सिर काट लो या मेरी जान ले लो, मैं पातशाह की जी हुजूरी नहीं करूंगा. अखेर बादशाहच्या सूचनेवरून रामसिंह महाराजांना घेऊन डेऱ्यात परतला. इतरांप्रमाणे बाळ शंभूराजेही आपल्या वडिलांचे तेजस्वी रूप प्रथमच पाहत होते, तेही शत्रूच्या राजधानीत, भर दरबारात.
आपल्या जातकुळीची मोगली सम्राटापेक्षा किती वेगळी आहे, आपला स्वाभिमान हे वैभव शाही वैभवापेक्षा किती मोठा आहे, हे शंभूराजांना आज समजलं होतं. बाळ शंभूराजांच्या मनावर हा संस्कार कायम कोरला गेला. त्यांची छाती अभिमानानं भरून आली. औरंगजेब खूप मोठा, पण आबासाहेब त्यापेक्षाही मोठे. सायंकाळी रामसिंहानं आणि इतर शाही अधिकाऱ्यांनी महाराजांची समजूत घालून त्यांनी उद्या दरबारात यावं असं सुचवलं. धोरणी महाराज उत्तरले, उद्याच्या दरबारात माझा पुत्र शंभूराजा माझा भाऊ रामसिंह रामसिंहासोबत येईल. प्रकृती अस्वस्थामुळे मी उद्या येऊ शकणार नाही. दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या दरबारात महाराज गेले नाहीत. कबूल केलं असलं तरी शंभूराजांनाही त्यांनी सकाळी दरबारात पाठवलं नाही. रामसिंह एकटाच आलेला पाहून बादशाहनं विचारलं, सेवा आएगा? रामसिंह उच्चारला, उसको तप है, सुनो, आज वो नहीं आएगा. रिवाजानुसार दरबारी मनसबदारांना संध्याकाळी पुन्हा बादशहाच्या मुजऱ्यात जाव्या लागे. त्याप्रमाणे संध्याकाळी रामसिंह निघाला. त्यावेळी मात्र महाराजांनी शंभू बाळांना त्यांच्यासोबत पाठवलं. पुरंदर तहानुसार शंभूराजे 50,000 शाही मनसबदार होते. बाळ शंभूराजांना पाहून आज मात्र औरंगजेब सुखावला. त्याच्याशी कौतुकानं बोलला. शंभूराजांनी सारोप्याची वस्त्र रत्नजडित कट्यात भेटीदखल दिली. एवढंच नव्हे तर तो खुश झालेल्या बादशहानं मोत्याची माळही शंभूराजांच्या गळ्यात घातली. त्यावेळी कुणालाही कल्पना नसेल, मोत्याची माळ कंठात घालणारे हे हात पुढे शंभूराजांचा कंठच्छेद करणार आहे. महाराजांनी औरंगजेबाला उभ्या आयुष्यात पाहिले ते एकदाच. शंभूराजांनी मात्र त्याला एकूण 85 वेळा पाहिले. 85 दिवस मिळून 176 वेळा पाहिले. आग्र्याच्या मुक्कामात रोज आणि अखेरीत पुन्हा एकदा. आग्र्याला असताना शंभूराजे रोज सकाळ संध्याकाळ रामसिंहासोबत दरबारात जात. शुक्रवार सुटीचा दिवस असे. महाराज मात्र पुन्हा दरबारात गेले नाहीत आणि त्यामुळेच औरंगजेब डिवसला. महाराजांचं काय करायचं याचा शाही खळबळखाना सुरू झाला. त्यामुळं ज्येष्ठ शुद्ध द्वितीया 25 मे 1666 सकाळचा दरबार आटपून शंभूराजे रामसिंह सह यांच्या मुक्कामावर परतले. थोड्याच वेळात सिद्दी फौलाद खानचे 1000 सैनिकांसह महाराजांच्या डेऱ्याजवळ आला. महाराजांचं निवासस्थान चहूबाजूंनी पक्क वेढलं गेलं. ठिकठिकाणी चौक्या बसल्या. हताश नजरेनं महाराज समोरचं दृश्य पाहत होते. राजगडापासून मासाहेबापासून शेकडो मैल दूर परमुलखात एकुलता एक पुत्रासह महाराजांचा कर्दनकाळ औरंगजेबानं त्यांना कोंडीत पकडलं होतं. सिंहासन प्राप्तीसाठी ज्यानं आपल्या पिताची वा सख्या भावाची हयगया केली नाही, तो आपल्याला कसा जिवंत सोडेल याच विचारात महाराज चिंतातूर होते. क्षणार्धात भेसूर भवितव्य महाराजांच्या नजरेसमोर तरून गेलं. त्यांच्यासारखा स्थितप्रज्ञ पुरुषही काही काळ संकटांनी कष्टी झाला आणि याच वेळी त्यांचं लक्ष गेलं ते बाळ शंभूराजांकडे. आता मात्र संयमाचे बांध फुटले. महाराजांनी आवेगाने शंभूराजांना आपल्या पोटाशी धरलं. त्यांच्या नेत्रामधून घळघळ अश्रू वाहू लागले. निराजी पंत, दत्ताजी पंत, त्र्यंबक पंत असे जीवाभावाचे मुत्सदी समीपच होते. तेही हे दृश्य पाहून लगबगून गेले, पण लगेच सावरून त्यांनी महाराजांच्या बहुत प्रकारे समाधान केले. सावरलेले महाराज आता निर्धारानं शंभूराजांची पाठ थोपाटू लागले. आबासाहेबांच्या पोटाशी बिलगलेल्या शंभूराजांकडे भेसूर नियती एकटक पाहत होती आणि आबासाहेबांचा भक्कम आधार असलेले शंभूराजे तितक्याच वाकुल्या दाखवित होते. दादा, शिवा दादा, हा बोला बोला. आल्यात का ताई? बस नाही आल्यात. पुढे चालू. प्रकरण तिसरे. चालू द्या. हा. पिल्लू पुन्हा घरट्यात. शकळे 1588 च्या ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला महाराज शंभूराजांसह आग्र्याच्या नजरकैदेत पडले. शंभूराजांचा 9वा वाढदिवस बंदीखान्यात साजरा करावा लागला. हा म्हणता स्वराज्यात ही भीषण वार्ता जाऊन धडकली. स्वराज्य पार काळवंडून गेलं. जिजाऊ साहेबांचे तर प्राण कंठाशी आले. त्यांची वंशवेळ नष्ट करण्याचा धोका उत्पन्न झाला होता. शिवबाच्या आणि लहानग्याच्या बाळराजांच्या चिंतेपायी त्यांना अन्न गोड लागेना. स्वराज्य रक्षणार्थ कर्तव्य पार पाडित असताना पुत्राच्या नातवाच्या सुटकेसाठी अनेक व्रतवैकल्य त्यांनी सुरू केली. श्री गजानन पाण्यात
उभा करून ठेवला. ज्येष्ठ मास संपला, आषाढ वाढत्या चिंतेत सरला. अजून कोंडी फुटत नव्हती. औरंगजेब महाराजांना ठार मारण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता. महाराज कैदेतून निसटून जाण्यासाठी उपाय शोधत होते. अखेर जगदंब कृपेने मार्ग सापडला. एक अपूर्व कल्पना महाराजांच्या मनात स्फुरली. जन्माष्टमीचे दिवस होते. भगवान श्रीकृष्णासारखं आपणही पेटाऱ्यातून निसटून जावं असं महाराजांना वाटू लागलं. पण ही कल्पना कितीही चांगली वाटली तरी अंमलात आणणं तेवढं सोपं नव्हतं. कारण 24 तास जागते पहारे होते. मुलूक पायाखालचा नव्हता. स्वराज्यात जीवाभावाची माणसं शेकडो मैल दूर होती. इथली भाषा वेगळी, इथली संस्कृती वेगळी, रस्ते अपरिचित, सर्वत्र शत्रू पसरलेला, पावला पावलावर मृत्यू आवासून उभा होता. त्यामुळे निष्ठून जायचं अतिशय काळजीपूर्वक योजना आखावी लागणार होती. अत्यंत विश्वासातील मंडळींना जवळ ठेवावं लागणार होतं. मुख्य म्हणजे या विश्वासू मंडळीत निदान 2 तरी स्थानिक माहितीगार आवश्यक होते. तेही या कानाचं त्या कानाला सांगणार नाहीत असे खात्रीदायक व्यक्ती. जगदंब कृपेने अशी 2 माणसं महाराजांना मिळाली, कवी कलश आणि कायस्थ सक्षना. महाराजांनी या 2 उत्तर हिंदुस्थानातील माणसांना चाकरीत ठेवलं. आग्र्याच्या कैदेत कवी कलश, कायस्थ सक्षना तसेच दत्ताजी पंत, रघुनाथ पंत, निराजी पंत, हिरोजी फर्जन इत्यादी मुत्सद्द्यांसमवेत महाराजांनी गुप्त चर्चा सुरू केल्या. सावधपणे योजना आखली. आपल्या सोबत असलेला लवाजमा महाराजांनी आधीच दक्षिणेत रवाना केला होता. निवडक मुत्सद्दी सेवक फक्त जवळ होते. योजनेबर हुकूम जन्माष्टमी उत्सवाप्रित्यर्थ मिठाईचे पिटारे फकीर बैरागी इत्यांना वाटण्यासाठी परवानगी महाराजांनी औरंगजेबाकडे मागितली. ती मिळाली. कवी कलश आणि कायस्थ सक्षना कामाला लागले. रोज सकाळ संध्याकाळ मिठाईचे पिटारे महाराजांच्या निवासस्थानातून बाहेर पडू लागले. श्रावण वद्य द्वादशी शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 ला दुपारी 4 वाजता बादशाह त्याचे सर्व अधिकारी जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी गेले. त्याच वेळी महाराज शंभूराजांसह पेटाऱ्यात बसून सुखरूप बाहेर पडले. कवी कलश, कायस्थ सक्षना गावाबाहेर 3 कोसावर ठरलेल्या ठिकाणी हे पेटारे घेऊन गेले. तिथे ताज्या जमाचे घोडे ठेवले होते. स्वार होऊन महाराज शंभूराजांसह मथुरेकडे दौडत सुटले. निराजी पंत, दत्ताजी पंत, राघव मित्रा, बाजी जेदे, कवी कलश, कायस्थ सक्षना हेही त्यांच्यासोबत मथुरेला गेले. वाट कवी कलशाच्या पायाखालील असल्याने काळजी नव्हती. तिकडे कैदेत हिरोजी फर्जन महाराजांचा वेश परिधान करून झोपलेला असल्यामुळे पहारे ही बेसावध होते. मथुरेला मोरोपंत पिंगळ्यांची बहीण लक्ष्मीबाई काशीपंतांना दिलेली होती. निराजी पंतांच्या या कुटुंबाशी परिचय होता. मथुरेला पोहोचतात कवी कलश निराजी पंतांना घेऊन काशीपंतांच्या घरी गेले. धोका टाळण्यासाठी काही दिवस शंभूराजांना त्यांच्याकडे ठेवावे अशी महाराजांची इच्छा होती. काशीपंतांनी ते मान्य केले. शंभूराजांसह महाराज आता काशीपंतांच्या घरी आले. बाळराजांना त्यांच्या सुपूर्द करण्यात करीत महाराज म्हणाले, आपण आपल्या देशात जाऊन पावलो म्हणजे तुम्हास पत्र व जासूस पाठवितो. तुम्ही राजपुत्रास घेऊन देशात सर्व कुटुंबानिशी येणे. तुमचे सर्व प्रकारे चालू. शंभूराजांना काशीपंतांकडे ठेवून महाराज निराजीपंत आणि राघव मित्रासह बैरागाच्या वेशात राजगडी परतले. कवी कलश आणि कायस्थ सक्षना हे उर्वरित मंडळींच्या सुटकेसाठी आग्र्यात परतले. पण घात झाला. येवाना महाराज निसटून गेल्याची बातमी आग्रा शहरात सर्वदूत पसरली होती. त्र्यंबकपंत, रघुनाथ पंत, हिरोजी फर्जन आणि मादारी मेहतरे आग्र्याला गुप्त ठिकाणी दरून बसलेले होते. तेथे कवी कलश व कायस्थ सक्षना त्यांना सीमेपार करणार होते. पण महाराज निसटून गेल्याची वार्ता बादशाला कळताच शहराची पूर्ण नाकेबंदी करण्यात येऊन कसून झडती घेणं सुरू झालं होतं. कवी कलश आणि कायस्थ सक्षना महाराजांच्या सर्व माणसं तिथे पकडली गेली. त्यांना ताबडतोब बेड्या घालून बंदीखान्यात टाकण्यात आलं. परकलदासानं कवी कलशाचा स्पष्ट उल्लेख आपल्या मिर्झा राजांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. तो लिहितो, कवी कलश आणि कायस्थ सक्षना या 2 शिवाच्या 2 चाकरांना पकडून बेड्या ठोकवल्या व ते कैदेत ठेवले आहे. पकडलेल्या मंडळींचा औरंगजेबाने भयानक छळ मांडला होता. त्यांच्या उघड्या अंगावर आसुडाचे फटके मारले, राखेचे तबोरे दिले, पण कुणीही रहस्याचा भेद केला नाही.
विशेष म्हणजे कवी कलशही शेवटपर्यंत फुटला नाही. शंभूराजे मथुरेला असल्याचं त्याने या कानाचं त्या काळाला कळू दिलं नाही. कवी कलशाचा शंभूराजांशी प्रामाणिक सेवक म्हणून अशा प्रकारे वयाच्या 9व्या वर्षी संबंध आलेला आहे. याच कवी कलशाला पुढे कबजी कलुषा म्हणून संबोधले गेले. महाराजांचं निर्विघ्नपणे राजगडी पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी शंभूराजे वाटेत मृत्युमुखी पडल्याची अफवा हेतुपुरस्सर पसरवून दिली. ती खरी वाटावी म्हणून महाराजांनी त्यांचे श्राद्धही उरकले. जिवंतपणी आपलं श्राद्ध वडिलांनी उरकून टाकलं हे शंभूराजांना पाहायला मिळालं. आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहणारा हा प्रकार एक आगळाच होता. शंभूराजांचे वाट्याचा मृत्यू पावल्याची वार्ता पसरल्यानं उत्तरेत त्यांचा शोध घेण्याचं मोगलांनी आपोआप थांबवलं. त्यामुळे शंभूराजे सुखरूप राजगडावर परत येऊ शकले. राजगडावर पोहोचतात महाराजांनी मथुरेला जासूस रवाना केले. कृष्णाजी पंत, लक्ष्मीबाई, त्रिमल पंत पिंगळे बाळराजांना घेऊन दक्षिणेत यायला निघाले. महाराज जिजाऊ साहेब, स्वराज्याचे कारभारी राणी वसा अवघेच उत्सुकतेनं शंभूराजांकडे डोळे लावून बसले होते. जिजाऊ साहेबांना तर एक एक पळ कठीण वाटत होता. आधीच काळीजानं खंगलेल्या आऊसाहेबांनी शंभूराजांच्या निर्विघ्न आगमनासाठी पुन्हा उपास तपास सुरू केले आणि तो सोनियाचा दिवस उगवला. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1588 मंगळवार दिनांक 20 नोव्हेंबर 1666 शंभूराजांना घेऊन मथुरेची मंडळी राजगडावर दाखल झाली. शंभूराजांना पाहताच राजगड आनंदला. सनई चौघडे वाजू लागल्या, साखरा वाटल्या गेल्या, तोफा दुमदुमू लागल्या. महाराजांच्या डोळ्यात आनंदाश्रूची दाटी झाली. उचमलेल्या मानानं त्यांनी शंभूराजांना पोटाशी धरलं. सावत्र मतांनी शंभूराजांवरून तुकडा आणि मीठ मोहरी ओवाळली. सगळेच गहीवरून आले होते. पाली दरवाजा ओलांडून शंभूराजे राजवाड्याजवळ आले. आता त्यांना ओढ लागली आजीच्या भेटीची. ते धावत आजीकडे निघाले. वाड्यात जिजाऊ साहेब त्यांची वाटच पाहत होत्या. शंभूराजे त्यांना बिलगले. शंभूराजांच्या मस्तकावर जिजाऊ साहेबांच्या आनंदाश्रूचा अभिषेक सुरू झाला. शंभूराजे सुखरूप परतल्या प्रित्यर्थ राजगडावर पुन्हा दिवाळी साजरी होऊ लागली. महाराजांनी आणि जिजाऊ साहेबांनी अपार दान धर्म केला. कृष्णाजी पंतांना विश्वासराव किताब देऊन त्यांना गौरवण्यात आलं आणि 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात आले. मातोश्री लक्ष्मीबाई आणि त्यांचे वडील त्रिमलपंत यांनाही प्रत्येकी 50,000 रुपये देऊन महाराजांनी बक्षीस दिलं. राजगड आनंदाच्या डोहात न्हाऊन निघत होता आणि तेही स्वाभाविकताही होती. शंभूराजे एका अर्थी पुनर्जन्मच झाला होता. त्याचं श्राद्ध ओळखल्यामुळे अवघ्यांच्या मनाला नाही म्हटलं तरी चुटपुट लागून राहिली होती. पण महाराज म्हणाले, त्या आठवणीनं बादशाह गाफील व मुलाच्या शोधाविषयी निष्काळजी न बनितो तर सारखी धरपकड होत असलेल्या बिकट रस्त्यानं 2 महिन्याच्या अवधीत शंभूराजे गडावर येऊन पोहोचणं कठीण झालं असतं. कसंही का असेना शेवट गोड झाला. श्री भवानीने संक्षूर स्वस्तिक्षम आणले. 8.5 महिन्याच्या दीर्घ काळात शंभूराजे केवढे प्रौढ झाले होते, अनुभव समृद्ध झाले होते. मृत्यूच्या पाशातून निसटून पिलू घरट्यात सुखरूप पोचलं होतं आणि नियती हरली होती. इथं आपला अध्याय 3 संपला आहे. दादा आल्यात का ताई? नाही नाही सर. बरं, अध्याय 4 आपण वाचनाला सुरुवात करू. सर्वांनी ही लिंक सोडून नवीन लिंक जी ग्रुपवर येईल ती जॉईन करायची आहे. त्यानंतर आपण अध्याय 4 सुरू करू. प्रकरण 4. युवराज शंभूराजे. औरंगजेबाचा राग आग्र्यात मावेना. त्याची पोलादी कैद खिळखिळी करून महाराज शंभूराजांसह निसटून गेले होते. शहाजहानलाही ते जे जमलं नव्हतं. दाराशुभ, मुराद बक्ष कुणालाही हे धाडस करवलं गेलं नाही. निमूटपणे सांडणाऱ्या गर्दना औरंगजेबासोबत मरण्यासाठी झुकल्या होत्या. पण यावेळी मात्र अघटित घडलं, तेही त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीत. आग ओकत असलेल्या औरंगजेबाची नजर दक्षिणेकडे वळली. पहिला बळी पडला तो मिर्झा राजांचा. दुसरा बळी पडता पडता वाचला सरनौबत नेताजींचा. पण त्यासाठी त्यांना नेताजीचं मोहम्मद कुली खान व्हावं लागलं. म्हणजे
औरंगजेबाने त्यांचा जबरदस्तीनं धर्मांतर केलं. औरंगजेब हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतीला गुन्हा हा गुन्हा आयुष्यभर विसरणं अशक्य होतं. त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, हिरोजी फर्जंद, मझधारी मेहतर, कवी कलश, कायस्थ सक्सेना यांच्या उघड्या अंगावर आसूर ओढणं सुरूच होतं. त्यांचे वड महाराजांच्या मनावर उमटत होते. मानसिक धक्क्यानं आणि शारीरिक कष्टाने अखेर महाराज आजारी पडले. स्वराज्याच्या 2/3 लचकात औरंगजेबानं तोडल्यानं स्वराज्यही क्षीण झालं होतं. काही काळ शस्त्रम्यान करणं भाग होतं. महाराजांनी दक्षिणेचा सुभेदार म्हणून नुकताच औरंगाबादला आलेल्या शहजादा मुअज्जम मार्फत औरंगजेबाकडे क्षमा याचनेचं पत्र रवाना केलं. पुरंदर तहानुसार आपण अजूनही वागायला तयार असल्याचं त्यांनी कळवलं. शहजाद्यांनी शिफारशी केली. शिवा आता पश्चाताप पावला असून पूर्वी पुरंदर तहात ठरलेली संभाजीची मनसबदारी पुन्हा चालू ठेवावी, असं पत्र त्यानं औरंगजेबाला पाठवलं. नेताजीच्या धर्मांतरानं औरंगजेबाचा क्रोध कमी झाला होता. शहजादाच्या शिफारशीनुसार त्यानं शंभूराजांचा 50,000 मनसब व जहागिरी दाखल मुलूक देण्याचं, तसंच त्यांनी शहजादाकडे औरंगाबादला चाकरीसाठी रुजू होण्याचा हुकूम औरंगाबादला येऊन धडकला. शहजादा मुअज्जमनं ही वार्ता राजगडावर कळवली. शाही हुकमानुसार शंभूराजांना पुन्हा औरंगाबादला जाणं भाग होतं. यावेळी दिवाळीचा सण सुरू होता. भाऊबीजेच्या दिवशी शंभूराजे औरंगाबादला रवाना झाले. बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 1667 यावेळी त्यांचं वय अवघं 10 वर्ष आणि 5 महिन्याचं होतं. शंभूराजांसोबत सरनौबत प्रतापराव गुजर, निराजीपंत, प्रल्हादपंत, राहुजीपंत अशी खास मंडळी जाणार होती. शिवाय 10,000चं सैन्य सुद्धा होतं. दिनांक 27 ऑक्टोबर रोजी शंभूराजे औरंगाबादला पोहोचले. याच दिवशी त्यांची जसवंत सिंहाची औपचारिक भेट झाली. दुसऱ्या दिवशी शहजादा मुअज्जमला भेटले. शहजादा बहुत सन्मानपूर्वक भेटला. शंभूराजांना त्यानं हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्र देऊन गौरवलं. सोबत असलेल्या अधिकाऱ्यांचाही यथायोग्य सत्कार केला. मोगली रिवाजानुसार मोगली रिवाज शंभूराजांच्याही चांगलेच अंगवळणी पडले होते. शंभूराजांच्या खर्चासाठी मुअज्जमनं 15 लाख होण्याचा वऱ्हाडाचा सुभा जहागिरी दाखल दिला. 11व्या वर्षी शंभूराजे वऱ्हाडचे जहागीरदार झाले. म्हणजे आपल्या विदर्भाचे जहागीरदार छत्रपती संभाजी महाराज झाले होते. औरंगाबादला शंभूराजांचा मुक्काम 8-9 दिवसाचा होता. या काळात त्यांची मुअज्जमशी चांगलीच दोस्ती जमली. कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे सोमवार 4 नोव्हेंबर 1667 शंभूराजे राजगडाकडे परतले. शंभूराजांचं 11वं वर्ष सुरू होतं. त्या काळी हे लग्नाचं वय होतं. महाराजांनी चांगलं स्थळ शोधात होते. शंभूराजांची एक सावत्र बहीण राजकुंवर ही देखील लग्नाची झाली होती. महाराज दोन्ही स्थळांसाठी शोध करत होते. योगायोगानं दोघांसाठी तालेवार स्थळ सापडली. दाभोळचे पिलाजीराव शिर्के महाराजांचे सेवक होते. त्यांची कन्या जीवबाई आणि पुत्र गणोजीराजे लग्नाचे झाले होते. तेही स्थळाच्या शोधात होतेच. त्यांनी महाराजांकडे विषय काढला. सोयरीक पक्की ठरली. पिलाजीरावांची मुलगी शंभूराजांना आणि महाराजांची मुलगी गणोजीराजांना द्यायचं ठरलं. पिलाजीराव आणि महाराज दुहेरी व्याही झाले. दोन्ही लग्न धूमधडाक्यात पार पडली. जीवबाईचं सासरचं नाव महाराजांनी बदलून येसूबाई ठेवलं. महाराजांच्या या अतिशय लाडक्या सुनबाई साहेब खूपच सामंजस्य. जिजाऊ साहेबांच्याही नासुनीवर विलक्षण जीव जडला. शंभूराजांच्या विणेची तार येसूबाई साहेबांशी लगेच जुडली. पूर्वी पिलाजीरावांकडे दाभोळची देशमुखी होती. महाराजांनी दाभोळ जिंकलं त्यावेळी शिरस्त्याप्रमाणे ही देशमुखी जप्त केली. आता नातेसंबंध जोडल्यावर पिलाजीरावांनी महाराजांना गळ घातली की दाभोळचे देशमुखीचे वतन आपणास देऊन चालवावे. महाराज अडचणीत सापडले. वतन द्यावे तर स्वराज्याचा नियम मोडतो, न द्यावे तर वयाही रुजतात. अखेर विचार करून धूर्तपणे महाराज उत्तरले, आपल्या राज्यात वतने द्यावयाचा दंडक नाही, परंतु तुम्ही स्वामी कार्य केलेत व सोयरीकही तुम्हास झाली. चिरंजीव राजकुमारबाईस पुत्र होईल तेव्हा हे देशमुखीचे वतन आपणास देऊ. यावेळी राजकुमारबाईचे वय अवघे 7 ते 8 वर्षाचे होते.
त्यामुळे तूर्त तरी वतनाचा वाद मिटला होता. आग्रा प्रकरणापासून शंभूराजे हळूहळू राजकारभारात तयार होत होते, पण आता अधिकच डोळसपणे ते जाणीवपूर्वक महाराज शंभूराजांना युवराज म्हणून तयार करू लागले. शके 1592 च्या माघ वद्य एकादशीला गुरुवार 26 जानेवारी 1671 महाराजांनी शंभूराजांना सदरेवर बसून राजकारभार चालवण्याचे आदेश दिले. त्यांच्या दिमती स्वतंत्र लेखक दिले गेले. लिहिण्यासाठी कागद, शाई व शिरे पुरवण्याची व्यवस्था करून दिली. एकीकडे राज्यकारभाराचे शिक्षण शंभूराजांना द्यायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे अनुभवी सेनापतींसोबत युद्धक्षेत्रावरही पाठवायला सुरुवात झाली. महाराजांनी युद्धकलेत महाराज विलक्षण तरबेज झाले. चौघडा दुदुंबित निनादला मिसळत होते. उच्च रवातील वेदमंत्र सुसुवत इसवी सन 1672 साली भारतात आलेल्या ॲबेकेरे या फ्रेंच प्रवाशानं शंभूराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल वर्णन करून ठेवलेलं आहे. 15 वर्षाच्या या युवराजाबद्दल तो लिहितो की महाराज 10,000 शूर सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व शंभूराजांकडे दिले होते. हा तरुण युवराज अत्यंत धाडसी आणि पित्याच्या कीर्तीस साजेस असा शूर होता. पित्यासोबत अनेक मोहिमेवर गेला होता. युद्धकलेत अनुभवी सेनापतीच्या हाताखाली त्याला एवढं तरबेज करण्यात आलं की भल्या भल्या वयोवृद्ध सेनापतींशी तो बरोबरी करू लागला. अतिशय मजबूत बांध्याचा हा युवराज तेवढा स्वरूपवान होता. त्याचं सौंदर्य हा सैनिकांना त्याच्याकडे आकर्षित करणारा मोठा गुण ठरला. त्याचे सैनिक त्याला शिवाजी इतकाच मान देत. एवढेच नव्हे तर शंभूराजांच्या नेतृत्वाखाली युद्ध करण्यात त्यांना धन्यता वाटे. आपल्या कर्तबगारीचं सर्व श्रेय ती युवराजाला देत असे. कोणाचीही कर्तबगारी दाखवली की शंभूराजे त्याचं कौतुक करून बक्षीस देत, त्याच्या कर्तृत्वाचा चीज करत. त्यांच्या ज्याच्यावर हा युवराज स्वारी करणार होता ते त्याचं नाव ऐकताच पळून गेले. त्याच्यामुळे या युवराजाला यश आणि कीर्ती मिळवणं सोपं गेलं. थोड्याच अवधीत त्यानं बराच मुलूक स्वराज्यात जोडला. या युवराजाचं सर्वदूर एवढं नाव आहे की त्याच्या पितांनाही त्याचा हेवा वाटावा. शंभूराजांच्या पराक्रमामुळे महाराजांचा ऊर अभिमानानं भरून येईल. युद्धकलेत तरबेज करीत असताना महाराज परराष्ट्रातील वकिलांशी बोलणी करताना शंभूराजांना जवळ बसवू लागले. महाराजांचं बोलणं इतकं लक्षपूर्वक ऐकून हळूहळू शंभूराजे सावधीनं बोलणी करण्यात सुद्धा तरबेज झाले. इंग्रजांच्या राजापूर आणि हुबळीच्या वखार महाराजांनी लुटल्या होत्या. त्या संदर्भात नुकसान भरपाईची बोलणी करण्यासाठी इंग्रज कंपनीकडून टॉमस निकल्स 23 मे 1673 रोजी रायगडावर आला. महाराज यावेळी चंद्रग्रहण प्रित्यर्थ कुठल्या तरी क्षेत्रावर स्नानासाठी गेले होते. शंभूराजे गडावर होते. धूर्त टॉमस निकल्स शंभूराजांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 24 मे 1673 शंभूराजांनी त्याला भेटण्यासाठी सदरेवर बोलावलं. टॉमस निकल्स सदरेवर दाखल झाला. शंभूराजेही सदरेवर आले. त्यांनी निकल्सला काय काम आहे म्हणून विचारलं. निकल्सनं क्रमाक्रमानं कामं सांगितली. ती शांतपणे ऐकून घेऊन शंभूराजे उत्तरले, मला या बाबतीत काहीच करता येत नाही. मी फक्त तुमच्या आगमनाबद्दल वडिलांना कळवतो, म्हणजे ते लवकर येतील. एवढं उत्तर देऊन शंभूराजांनी त्याला सल्ला दिला की तुमच्या प्रकृतीला ही उंचावरची हवा मानवणार नाही, तेव्हा तुम्ही खालीच पाचाडला जाऊन राहा. युवराज हळूहळू असे तयार होत होते आणि शंभूराजांचा 17वा वाढदिवस जवळ आला. हा वाढदिवस केवढा थाटात संपन्न होत होता. याच दिवशी महाराजांना सार्वभौम छत्रपती म्हणून तर शंभूराजांना हिंदवी स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक होणार होता. न भूतो न भविष्यती अशा एक अपूर्व सोहळ्यासाठी रायगड सजू लागला होता. ठिकठिकाणवरून आलेल्या सहस्रावधी पाहुण्यांच्या वर्दळीनं गजबजून या पाहुण्यांमध्ये इंग्रज कंपनीचे वतीनं नजराने घेऊन आलेला एक पाहुणा सर्वांच्या कुतूहलीचा विषय झाला होता. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झिंग्टन. 16 मे 1674 रोजी त्यानं महाराजांना आणलेला नजराना पेश केला. यावेळी शंभूराजे महाराजांच्या बाजूला बसलेले होते. त्यांनाही ऑक्झिंग्टननं 2 लालखचित सलकडी आणि 8 हिऱ्याची अंगठी व कंठी भेट दिली. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी उजाडली. रायगड मंगल तोरणांनी सजला होता. मंगल वाद्य वाजत होती.
पाहुण्यांना भाट नर्तक सरनादी कलवंतांनी गड गजबजून गेला होता. राज्याभिषेकाचे विधी गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. पट्टल आणि सोयराबाई साहेबासह युवराज शंभूराजे महाराज अभिषेक शाळेत विधीपूर्वक आले. सुवर्ण सिंहासन तळपत होतं. बाजूला ब्रह्मरुद्र वेदमंत्रांचा प्रसन्न उद्घोष करीत होते. गागाभट्टांच्या सूचनेनुसार महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. बाजूला जरवाचा कमरपट्टा लावून सोयराबाई साहेब शंभूराजांसह सुवर्ण सिंहासनावर आसनस्थ झाल्या. अष्टदिशांनी अष्टप्रधान कलश धारण करून उभे होते. चौघडा दुदुंबीचा निनादात मिसळत होते. उच्च रवातीतले वेदमंत्र सुस्वर गागाभट्टांनी संकेत केला आणि प्रधानांनी कुंभातील पवित्र जलानं महाराज महाराणी आणि युवराजांचं अभिषिंचन केलं. सर्व राणीवशासह जिजाऊ साहेब दुरून हा मंगल सोहळा डोळे भरून पाहत होत्या. आनंदाश्रूंनी त्यांची नेत्री दाटली होती. त्यांच्यासाठी तर आजवर हा त्यांनी केलेला अट्टहास होता. अभिषेक विधी आटोपले. महाराज राणीसाहेबांसह व युवराजांसह आऊसाहेबांचं दर्शन घेतलं. मंगल आशीर्वादासाठी त्यांचे ओठ थरथरत होते. अभिषेक विधी आटपून महाराज प्रधानांसह आणि युवराजांसह राजसभेत आले. शके 1596 आनंदनाम संवत्सराचा ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला उत्तररात्री शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी पहाटे सुवेळी सुमुहूर्ती महाराजांनी सिंहासनारोहण केले. यावेळी आचार्य गागाभट्ट आणि मोरपंत पिंगळे पंतप्रधान यांच्यासह शंभूराजे सिंहासनाच्या जोत्यावर बसले होते. उर्वरित सर्व प्रधान मंडळ सिंहासनाच्या दोन्ही बाजूने अदबीनं उभं होतं. युवराज म्हणून शंभूराजाचं जाहीर दर्शन महाराजांनी यावेळी घडवलं होतं. दृष्ट लागावी असा हा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला आणि खरोखर दृष्ट लागली. प्रकरण 5. युवराजांचा रुसवा. राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर वेदोनारायण पुराणिक आणि तसंच शाक्त संप्रदायाचे तांत्रिकही उपासकही आले होते. गागाभट्टांनी अभिषेक विधी वैदिक पद्धतीने केला. दानाच्या देकारातही शाक्त संप्रदायाने वर्णी लावली. यामुळे हा गट चिडून गेला. या गटाचा अर्ध्वयू निश्चलपुरी अभिषेकानंतर महाराजांना भेटला. राज्याभिषेक विधीबद्दल आपली नापसंती त्याने तीव्र शब्दात व्यक्त केली. त्याच्या म्हणण्यानुसार गागाभट्टांनी राज्याभिषेकासाठी निवडलेला मुहूर्त चुकीचा होता. त्यामुळे गागाभट्ट रायगडावर आल्यापासून अपशकुन होण्यास सुरुवात झाली. सरनौबत प्रतापराव गुजर नेसरीस मारले गेले. महाराजांच्या पत्नी काशीबाई साहेब मृत्यू पावल्या. महाराजांच्या मौजी बंधनाच्या आदल्या दिवशी रायगडावर उल्कापात झाला. सुवर्ण तुलेनंतर किरकोळ अपघात झाले. सिंहासन रोहणासंबंधी विधी सुरू असताना शंभूराजांच्या मस्तकावरून 2 मोत्या उघडून पडल्या. असे अनेक अपशकुनाची वादी निश्चलपुरीनं वाचवून दाखवली. 13व्या 32व्या 55व्या आणि 65व्या दिवशी अशुभ खेदकारक घटना घडतील. योगायोगाने राज्याभिषेकानंतर बरोबर 12व्या दिवशी मातोश्री जिजाऊ साहेबांचा पाचडला मृत्यू झाला. अभिषेकाच्या 13व्या दिवसापासून रायगडावर सुतकी कळा पसरली. जिजाऊ साहेबांनी यावेळेस 77वं वर्ष सुरू होतं. स्वतःच्या पुत्राचा सार्वभौम छत्रपती म्हणून होत असलेला राज्याभिषेक सोहळा मातेने डोळा भरून पाहिला. पुरी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले होते. आजवर पुत्राच्या पाठीशी सावलीसारख्या वावरलेल्या शंभूराजांनाही लहानाचं मोठं केलं. किती आघात सोसावे लागले. संकटांशी झुंज घेता घेता उभं आयुष्य वाकून गेलं. आता चिरविश्रांती हवी होती. त्यासाठी कृतार्थ मनानं या कर्मयोगिनीनं राजवैभवाकडे पाठ फिरवली आणि अखेरचा श्वास सोडला. महाराजांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम मावळलं. शंभूराजे तर पार एकाकी पडले. त्यांच्या कोवळ्या मनावर या मृत्यूनं जबरदस्त परिणाम केला. त्यांचं अवघं भावविश्व पार ढवळून निघालं. 2.25 वर्षाचे असताना त्यांचं मातृछत्र कायम हरवलं. पण जिजाऊ साहेबांनी त्यांना कधी मातेची उणीव भासू दिली नाही. शंभूराजे त्यांच्याच मांडीवर लहानाचे मोठे झाले. बाळराजांचे सर्व हट्ट त्यांनी पुरवले. त्यांचं कौतुक केलं. पराक्रम गाजवून आले की सतत मीठ मोहरीनं दृष्ट काढली. संकटात सापडले की व्रत वैकल्य केले. उपासकांनी शरीर क्षीण करून घेतलं. वेळोवेळी धीर दिला. पण आता हे सारं संपलं.
शंभूराजांच्या पाठीशी उभा असलेला भक्कम आधार आज निखळून पडला. माणूस असताना त्याचं महत्व पुष्कळदा जाणवत नाही, पण तो गेला म्हणजे त्याचं महत्व कळतं. जिजाऊ साहेबांचं आणि शंभूराजांचं जिजाऊ साहेब गेल्या आणि शंभूराजे उघडे पडले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शंभूराजांच्या मनावर या घटनेमुळे नकळत शाक्त संप्रदायाचा आणि तांत्रिक उपासनेचा घट्ट ठसा उमटला. अखेर निश्चलपुरी जिंकला होता. अश्विन शुद्ध पंचमीला बुधवार 3 सप्टेंबर 1674 महाराजांनी निश्चलपुरी करून पुन्हा तांत्रिक अभिषेक विधी करून घेतला. 4 महिन्यानंतर माघ वद्य पंचमीला 4 फेब्रुवारी 1675 शंभूराजांचा उपनयन संस्कार संपन्न झाला. धक्क्यातून सावरलेले महाराज पुन्हा स्वराज्य कार्यात मग्न झाले. शंभूराजेही राज्यकारभारात गढून गेले. दिनांक 13 मार्च 1675 रोजी शंभूराजांनी गोपाळ सेटाच्या सेटेपणासंबंधी तंट्याचा निकाल लावला. त्याबद्दल त्यांना भेटी दाखल 5,000 गोपाळ शेठने दिले. दिनांक 4 मे 1657 रोजी शंभूराजांनी पुण्याचा राघव भास्कर सरहवालदार आणि जुन्नरमध्ये राघव बल्लाळ सुभेदाराला पत्र लिहिले. पत्र उपलब्ध आहेत. त्यात निळोजी, शंकरजी आणि विसाजी व त्र्यंबकजी निळकंठराव यांना मिरासपट्टी मागू नये अशी ताकीद दिलेली आहे. 7 सप्टेंबर 1675 रोजी सॅम्युएल ॲस्टिन महाराजांना भेटायला रायगडावर आला. त्यावेळी शंभूराजे महाराजांच्या बाजूने बोलले, तशी नोंदही त्यांनी करून ठेवलेली आहे. शंभूराजे अशा रीतीने सुरळीत राज्यकारभार पाहत असतानाच जुळलेली तार खाळकन तुटावी असं झालं. 15 नोव्हेंबर 1675 सुमारास रायगडावरून सातारा महाराज आले. त्यांचा अकस्मात मस्तकशूलाने आजारी पडले. पाहता पाहता आजारानं गंभीर रूप धारण केलं. 56 दिवस महाराज आजारी होते. एवढा प्रदीर्घ काळ आजारी पडल्यानं स्वाभाविकच हितशत्रूंनी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवायला सुरुवात केली. इंग्रजांच्या पत्रामध्ये तसा उल्लेखही आपल्याला आढळतो. दुर्दैवानं महाराज या कथित मृत्यूशी शंभूराजांचा संबंध जोडला जाऊ लागला. एका दंतकथेनुसार शंभूराजांचे म्हणे एका मंत्र्यांच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. तिला भेटायला ते रोज रात्री गडाखाली जाऊ लागले. ही मुलगी अनाजी पंत सुर्निश यांची होती. महाराज हे वृत्त कळताच धक्का बसला. त्यांनी गडाच्या पहारेकऱ्यास आज्ञा केली. शंभूराजांनी रात्री गडाखाली जाणं न सोडल्यास त्यांचा कडेलोट करण्यात आला. चिडलेल्या शंभूराजांनी म्हणे महाराजांवर विषप्रयोग केला. त्यामुळे महाराज साताऱ्याला आजारी पडून मृत्यू पावले. अशी दंतकथा पुढे इंग्रजांच्या एका पत्रात विषप्रयोग शंभूराजांनी केला नसून महाराजांच्या नाव्यानं केला अशी ती दुरुस्ती केलेली आढळते. म्हणजे आपल्याला माहिती पडेल की शंभूराजांचं चरित्र डागाळण्यासाठी किती प्रकारे प्रयत्न केला गेला. आणि शेवटी महाराज मृत पावले नसून जिवंत असल्याची पुन्हा पूर्ववत कामाला लागल्याचं इंग्रजी पत्रात लिहिलेलं आहे. नेमकं काय घडलं याबद्दल इतिहास मौन पाडून आहे. पण महाराज साताऱ्याला गंभीररित्या आजारी पडले आणि अनाजी पंतांच्या मनात शंभूराजांबद्दल याच काळात दुरावा निर्माण झाला एवढं मात्र खरं. कदाचित युवराज आणि मंत्री सत्ता यांच्यात मतभेद निर्माण झाले असतील. महाराजांनी मंत्री सत्तेला उचलून धरलं असेल. त्यामुळे शंभू महाराजांच्या मनात अडी उत्पन्न झाली असेल. अस्सल पुराव्याच्या अभावी निश्चित घटनाक्रम सांगता येत नाही. पण ही तेढ पुढे वाढत गेलेली दिसते. जिजाऊ साहेब निघून जाताच वर्षभरात ही दुर्दैवी बाब घडली यातलाही निश्चितच अर्थ आहे. जगदंबेच्या कृपाने महाराज आजारातून पूर्णपणे बरे झाले. समर्थांनी कल्याण स्वामी बरोबर महाराजांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रसाद पाठवला होता. त्यामुळेही महाराजांचं मनोबल वाढलं. पण महाराजांच्या भाळी विश्रांती लिहिलेली नव्हती. लगेचच कर्नाटक मोहीम हाती घ्यावी लागली. सुमारे 1-1.5 वर्ष रायगडापासून नव्हे तर स्वराज्यापासूनही दूर राहायचं होतं. त्यामुळे मोहिमेला निघण्यापूर्वी स्वराज्याची अंतर्गत व्यवस्था लावणं निकडीचं होतं. सारासार विचार करून महाराजांनी मोगलांच्या तोंडावर मोरपंत पेशव्यांची नियुक्ती केली. महाराज येईपर्यंत त्यांना स्वराज्याची उत्तर सीमा सांभाळायची होती. हबशी, पोर्तुगीज, दर्यावादी प्रदेश अनाजी पंतांकडे सोपवला गेला. त्यांना
पश्चिम सीमा सांभाळायची होती. पूर्वेकडे विजापूरकरांना तोंडावर अनाजी पंत नियुक्त केले. राजधानी रायगडावर यावेळी शंभूराजे व राजारामराजे सोयराबाई साहेबांचे सुमारे 6 वर्षाचे पुत्र होते. पण शिरस्त्याप्रमाणे रायगडाचा कारभार युवराजांकडे न सोपविता महाराजांनी तो राहुजी पंत सोमनाथांकडे सोपविला. शंभूराजांकडे प्रभावळीचा सुभा सुपूर्द केला गेला. आपल्या अनुपस्थितीत शंभूराजांनी शृंगारपूरला राहून प्रभावळीचा सुभा सांभाळावा अशी आज्ञा महाराजांनी केली. महाराजांच्या माघारी आजवर रायगडचा कारभार युवराज म्हणून शंभूराजे पाहत होते. यावेळी मात्र त्यांना डावळून ती जबाबदारी राहुजी पंतांकडे सोपवली. शंभूराजे निश्चितच दुखावले गेले. मंत्र्यांचा, विशेषतः अण्णाजी पंतांच्या सल्ल्यावरून हे घडलं असा त्यांचा दुर्दैवाने ग्रह झाला. युवराजांपेक्षा महाराजांचं पारडं प्रधान सत्तेकडे अधिक झुकलं होतं. युवराजांचं स्थान एका सुभेदारा एवढंही कमी करण्यात आलं होतं. शंभूराजांच्या मनात पितेविषयी आडी निर्माण झाली होती. प्रधान सत्तेसंबंधी संशय उत्पन्न होऊ लागला होता. आपण एकाकी पडलो आहोत हे प्रकर्षानं जाणवू लागलं होतं. जिजाऊ साहेबांच्या अनुपस्थितीत यावेळी तीव्रतेनं त्यांना जाणवत होती. मनातील कोणमारा सोबतच घेऊन शंभूराजे वडिलांच्या आज्ञेनुसार 1676च्या नोव्हेंबर महिन्यात शृंगारपुरी दाखल झाले. या परिसरात शिरकाण म्हणजे शिरक्यांचा मुलूक, हफशानं हफसान, फिरंग्याचं फिरंगान, तसं शिरक्यांचं शिरकान, येसुबाई राणीसाहेबांसह रायगड उतरून शंभूराजे सासऱ्याच्या गोतावळ्यात आले. रायगडावर शंभूराजांच्या संदर्भात जे अफवांचं, गैरसमजांचं जाळं निर्माण झालं होतं ते शंभूराजे 1-1.5 वर्षाच्या सासरच्या मुलखात राहिले म्हणजे आपोआपच नष्ट होऊन जाईल असं महाराजांचं बहुधा वाटत होतं. पण घडलं ते अधिकच दुर्दैवी होत गेलं. एकाकीपणाच्या वेदना सोबतच घेऊन शृंगारपूरला आलेले शंभूराजे नियमित व्यायाम, 18 पुराणे, कामंदकीच्या आणि इतिहासाचा अभ्यास करणं, धनुर्विद्येचा अभ्यास करणं यात वेळ घालवू लागले. इथल्या वास्तव्यात बुधभूषण ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं. येसुबाई साहेबांसोबत संसारातही ते रमले. पण हे सारं असलं तरी एकाकीपणाची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत होती. अशा मनस्थितीत असतानाच त्यांची गाठ कवी कलशाशी पडली. कवी कलश त्याच्या वेदनेवर फुंकर घालू लागला. स्वाभाविकच शंभूराजे मनाने त्यांच्याजवळ गेले. कवी कलश राज्याभिषेकाप्रसंगी उत्तरेहून रायगडी आला होता. आग्रा प्रकरणात त्यानं महत्वपूर्ण कामगिरी बजावल्यामुळे महाराजांनी या गोड प्रसंगी त्याला आवर्जून बोलवलेलं दिसतं. राज्याभिषेकानंतर कवी कलश शृंगारपूरला आला व यावेळी त्याचा मुक्काम इथेच होता. शृंगारपूर हे त्या काळातले शाक्त उपासनेचे महत्वाचे पीठ होते. शिवयोगी नावाचा ब्राह्मण बंगालमधून वामाचारी शक्ती साधना शिकून शृंगारपूरला आला होता. तिथंच त्यानं मठ स्थापन केला होता. शृंगारपूर वामाचारी तांत्रिक उपासनेचं केंद्र बनला होता. निच्चरपुरी याच पीठाचा शिष्य होता. लहानपणी शंभूराजांना रामायण शिकवणारे गणेश भट्ट आणि केशव भट्ट हे तांत्रिक पुरोहित याच मठात होते. त्यात भर पडली ती कवी कलशाची. तोही तांत्रिक उपासक होता. यामुळे काही काळ साधनेसाठी त्यांचं वास्तव्य शृंगारपूरला पडलं. वामाचारी तांत्रिक उपासना त्या काळी अघोरी उपासना समजली जाई. शक्तीपूजेसाठी मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथून या पंचकारांचं सेवन आवश्यक आहे असंही हा पंथ सांगतो. हे पंचमकार म्हणजे कुळाचार असून त्यांच्या सेवनाशिवाय शाक्त मंत्र सिद्ध होत नाही असा या पंथाचा विश्वास आहे. कविकलशामुळे शंभूराजे या साधनेकडे ओढले गेले असावे. शक्ती संपन्न होण्यासाठी त्यांनी धडपड आरंभली. एकाकीपणाचा न्यूनगंड दूर करण्यासाठी शक्तीची उपासना सुरू असतानाच प्रधान मंडळींच्या सत्तेला शंभूराजांना मान देईनासे झाले. सुभ्यात सारामाफी करून रयतेची बाजू घेऊ लागले. स्वाभाविकता मंत्रीगण, विशेषतः अनाजी पंत डिवसले गेले. सुरनीस असल्याचं स्वराज्याचा कोश रीता होऊ न देण्याची जबाबदारी त्यांची होती. ते शंभूराजांच्या धोरणांना विरोध करू लागले. उभय पक्षी विचित्र तणाव उत्पन्न झाला. नेमकं याच दरम्यान कर्नाटक मोहीम आटपून थकलेले महाराज रायगडावर येताच अनाजी पंत, मोरोपंत आणि दत्ताजी पंत यांनी महाराजांच्या भेटीला गेले.
तिघांनी स्वराज्याची सांभाळ नीट केल्यामुळे महाराज प्रसन्न होते. फक्त शंभूराजांबद्दलचं वृत्त फारसं काही समाधान करत नव्हतं. अनाजी पंतांकडून मोरपंतांकडून महाराजांना शंभूराजांबद्दल तक्रारी ऐकायला मिळाल्या. शृंगारपूर सुभ्यात सारा वसुली समाधानकारक झाली नाही. ऐनवार पावसाळा सुरू झाला. शिवाय विजापूरकर आक्रमण करण्याच्या तयारीत होता. महाराज आपला मुक्काम पन्हाळ्यावर हलवणं भाग होतं. त्यामुळे शंभूराजांनी आपल्या भेटीस रायगडावर न येता काही दिवस सज्जनगडावर राहावं असा निरोप त्यांनी पाठवला होता. सप्टेंबर 1678च्या सुमारास आठवड्यात महाराज पन्हाळ्यावर मुक्कामास आले. तेथून थोडी सवय मिळताच समर्थ दर्शनार्थ सज्जनगडावर जाण्याचा व त्याचवेळी शंभूराजांची भेट घेऊन त्यांच्याकडून सर्व वृत्त जाणून घेण्याचा विचार महाराजांनी केला होता. महाराजांचा सज्जनगडावर जाण्याचा निरोप शंभूराजांना मिळाला. महाराजांनी रायगड ऐवजी परस्पर सज्जनगडावर जाण्याची आज्ञा केली. मंत्र्यांच्या तक्रारीवरून त्यांनी आपली भेट नाकारली असावी असा शंभूराजांचा पक्का ग्रह झाला. शहजादा मुअज्जम त्यांची पूर्व मैत्री झालेली होती. आता तो पुन्हा दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगाबादला आला होता. त्याचा सेनापती दिलेर खान औरंगजेबाच्या हुकुमावरून विजापूर बुडवण्याची तयारी करीत होता. त्याचा यावेळी बहादूरगडाला मुक्काम पडला होता. औरंगजेबानं त्याला कडक खलिता रवाना केला की विजापूरकराचे अफगाणी आणि दख्खनी सदरेवर वश करून घे. गोवळकोंडाचे दख्खनी सरदारही आपल्याकडे पक्षाकडे वळव. या लोकांना कायम मनसाबी द्या. त्या आम्हाला कळवा, तोवर आम्ही स्वार मागे पाठवतो. बादशाहच्या या आज्ञेनुसार दिलेर खान कामाला लागला होता. त्याच्या आमिषाला बडे बडे सरदार बळी पडून हा म्हणता 20,000 स्वार विजापूर आणि गोवळकोंडा भागातून दिलेर खानाला मिळाले. शंभूराजांची नाराजी दिलेर खानाच्या कानी पडली आणि हेरामार्फत त्यांनी शंभूराजांशी संपर्क साधला. शंभूराजे आपल्याकडे येत असल्यास आपण त्यांना 7,000 देण्याचं प्रलोभन दिलेर खानानं दाखवलं होतं आणि शंभूराजे अनुकूल होऊ लागले. बोलणी गुप्तपणे आकारास येऊ लागली. कुणाला संशय येऊ नये म्हणून जाण्याचा वेळ मिळावा म्हणून शंभूराजे सज्जनगडावर आले. त्यांच्या ज्येष्ठ राणीसाहेब येसुबाई यावेळी गरोदर होत्या, त्यामुळे त्या शृंगारपुरी माहेरीच थांबल्या. शंभूराजे जाधव घराण्यातील दुसऱ्या राणी साहेब दुर्गाबाई यांनी जाधवरावांकडील दिलेल्या भगिनी रानूबाई साई यांच्या या शंभूराजांजवळ होत्या. त्यांच्यासह शंभूराजे सज्जनगडावर आले. शंभूराजे शरीरानं समर्थांच्या सज्जनगडावर आले असले तरी मनानं केव्हा स्वराज्यापासून दूर गेलेले होते. सज्जनगडावर असताना शंभूराजांना दिलेर खानाला 7,000 मनसबदार देण्याचं कबूल केलं. याचा अर्थ प्रत्येक स्वारामागे 6,000 या हिशोबानं शंभूराजांना ते दिलेर खानाला दागर होता दरमहा सुमारे ₹2,00,000 तनखा मिळणार होता. शंभूराजांचा निर्धार पक्का होता. स्वराज्याची पुण्याई कमी पडली. शंभूराजांनी सज्जनगडाच्या किल्लेदाराला सांगितले, आज मोठी पर्वणी आहे म्हणून मी माहुले क्षेत्रात स्नानात जात आहे. दुर्गाबाई, रानूबाई आणि निवडक मंडळीसह शंभूराजे स्वार होऊन माहुलीला कृष्णा वेण्णा संगमावर आले. स्नानादी विधी आटपल्यानंतर सोबत आलेल्या गडावरील लोकांना शंभूराजे म्हणाले, जगायची इच्छा असेल तर आमचा पाठलाग न करता परत जा. किल्लेदाराला आणि आबासाहेबांना कळवा की आम्ही दिल्लीश्वराकडे जात आहे. आता परत सह्याद्री जिंकण्यासाठीच येऊ. सर्व काही अवाक होऊन पाहताच असताना दुर्गाबाई आणि रानूबाई शंभूराजांच्या पैलतरी तिलावरून दौडत निघाले. युवराजांच्या रुसव्यानं भलतंच वळण घेतलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेतात सज्जनगडावरील तुकडीनं तातडीनं गडावर निघाली. किल्लेदाराला त्यांनी सर्व काही हकीकत सांगितली. त्यानं लगेच स्वार होऊन शंभूराजांचा पाठलाग सोडला आणि पन्हाळ्यावर महाराजांना ही बातमी कळवली. दिलेर खानाची काही माणसं शंभूराजांना घेऊन जाण्यासाठी पूर्वनियोजित योजनेनुसार माहुलीला आली होती. शंभूराजांना घेऊन ते आता सुप्याच्या रोखांना दौडत सुटले होते. थोडा अंतरावर 4,000 स्वारांसह इखलास खान भेटला. शंभूराजांच्या मदतीसाठी दिलेर खानाने त्याला पाठवलं होतं. शंभूराजांच्या पाठलागावर असलेली तुकडी संख्येनं कमी होती. इखलास खान शंभूराजांच्या मदतीला आलेला पाहून नाईलाजानं मराठी तुकडी मागे फिरली. शंभूराजांसह इखलास खान आता वेगानं पेडगावच्या मार्गाने दौडत सुटला होता. दिलेर खानचा तड तिथंच पडला होता. शंभूराजे येत असल्याची वार्ता दिलेर खानाला कळली. त्याचा आनंद गगनात मावेना. शंभूराजाच्या स्वागतार्थ तो काही अंतर समोरा गेला. भेटीचा शामियाना उभारला घेतला. कंब नावाच्या खेड्यात दोघांची भेट झाली. दिलेर खानानं शंभूराजांना तिथे 7,000 फरमान बहाल केलं. 1 हत्ती, 3 घोडे, वस्त्रे, तरवार आणि घोडा
चौघडा देऊन शंभूराजांचा सन्मान केला. अवघं स्वराज्य या वार्तेनं हादरलं. जंग जंग पछाडूनही तो हाती लागला नसता. तो महाराजांचा छावा स्वतःच्या पायाने चालत मोगनी छावणीत दाखल झाला. शंभूराजे दिलर खानाला सामील झाले नव्हे. मोत्याचा चारा खाणारा राजहंस बकत ध्यान लावून बसलेल्या बगड्याच्या कळपात सामील झाला होता. इथे आपलं 5वं प्रकरण संपलेलं आहे. उद्यापासून आपण 6व्या प्रकरणापासून तृतीय पुष्पाला सुरुवात करू. तुर्तास इथेच थांबू. जय शिवराय. जय शिवराय. प्रतीक सर. हा सर. हा दादा. काही नाही, हर्षदाताईंचा जो